मित्रांनो नमस्कार. बघा, मला नेहमीच हे चुंबक खूप आकर्षक वाटतात. मी त्यांच्याशी तासनतास खेळू शकतो. यांच्याबद्दल माझ्या मनात एक कुतूहलाचा प्रश्न असा आहे की हे चुंबकीय बल काही अंतरापर्यंत कसे पोहोचते. त्यांना एकमेकांना ढकलण्यासाठी एकमेकांना स्पर्श करण्याचीही गरज नसते. माझ्या मते हेच सगळ्यांना या चुंबकांबद्दल आकर्षक वाटत असेल, बरोबर ना? मग हे चुंबकीय बल नेमके कसे काम करते, ते काही अंतरावर कसे प्रवास करते, तसेच हा चुंबक कसं काय ओळखतो की तिथे दुसरा एक चुंबक आहे, त्याला आपल्या आजूबाजूची जाणीव कशी आहे, नेमके इथे काय घडते, तर आज आपण याबद्दल विचार करणार आहोत. आपण असं म्हणत नाही की हे चुंबक एकमेकांना थेट ढकलतात किंवा ओढतात. त्याऐवजी आपण असे म्हणतो की हा चुंबक आपल्याभोवती एक प्रकारचा प्रभाव निर्माण करतो, ज्यामुळे त्याची उपस्थिती थोडी दूरपर्यंत जाणवते आणि त्याच प्रभावामुळे दुसरा चुंबक प्रभावित होतो. मग मी एक उदाहरण देतो. परवा जेव्हा मी घरात शिरलो तेव्हा मला लगेचच मोगऱ्याच्या फुलांचा जोरदार सुगंध आला. आता मला मोगरा आवडत नाही, पण माझ्या बहिणीला मोगऱ्याचा गजरा लावायला खूप आवडतो, म्हणून त्याच्या सुगंधामुळे मला लगेच कळले की माझी बहीण घरातच आहे आणि हे मला दुरूनच समजले. तर बघा, त्या फुलांनी काय केलं होतं. त्या फुलांनी घरभर एक प्रकारचा सुगंध निर्माण केला होता, ज्यामुळे त्याची उपस्थिती जाणवली. आणि ज्या क्षणी मी आत शिरलो, माझ्या नाकाचा त्या सुगंधाशी संपर्क झाला आणि मला आपोआपच तो सुगंध कळून आला. अगदी त्याचप्रमाणे आपण असा विचार करू शकतो की हा चुंबक आपल्याभोवती एक प्रकारचा चुंबकीय सुगंध निर्माण करतो आणि जेव्हा दुसरा चुंबक त्या सुगंधाच्या संपर्कात येतो तेव्हा त्याला आपोआप त्या प्रभावाचा अनुभव येतो. बघा, प्रत्यक्षात काय त्या चुंबकाला तो सुगंध येत नाही, तर तो चुंबक ते चुंबकीय बल अनुभवतो. म्हणून या चुंबकीय सुगंधाला आपण एक तांत्रिक नाव देतो. आपण त्याला म्हणतो चुंबकीय क्षेत्र. हा चुंबक स्वतःभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार करतो आणि जेव्हा दुसरा चुंबक त्या क्षेत्राच्या संपर्कात येतो तेव्हा तो त्या क्षेत्रामुळे ढकलला जातो. आणि त्याचप्रमाणे हा चुंबक सुद्धा स्वतःचं चुंबकीय क्षेत्र तयार करतो, जे इथे मी दाखवले नाही, आणि तेच क्षेत्र या चुंबकावर सुद्धा ढकलण्याची किंवा ओढण्याची क्रिया करत असते. म्हणून प्रत्यक्षात हे चुंबकीय क्षेत्रच इतर चुंबकांना ढकलतात किंवा ओढतात. परंतु चुंबकीय क्षेत्र आणि मोगऱ्याच्या फुलांनी तयार केलेला सुगंध यामध्ये एक मोठा फरक आहे. बघा, आपण ज्याला सुगंध म्हणतो ते मूलतः फुलांमधून पसरलेले काही सूक्ष्म कण असतात, जे हवेत मिसळतात व माझ्या नाकात प्रवेश करतात आणि सुगंधाचा अनुभव निर्माण करतात. पण इथे मात्र चुंबक हवेत कुठलेही कण पसरवत नाही. इथे कुठलेही कण इकडे तिकडे फिरत नाही, तरी सुद्धा त्याचे चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. म्हणून हे थोडं अधिक रंजक, थोडं रोमांचक वाटते. पण इथे आपण आणखी एक प्रश्न विचारू शकतो की जर इथे आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्ष कोणते कण अस्तित्वात नाहीत, तर मग आपल्याला कसे कळते की हे चुंबकीय क्षेत्र खरे आहे, ते प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, हे आपण कसे ओळखतो? तर बघा, हे कसं आहे. समजा मी हा चुंबक दुसऱ्या चुंबकाजवळ ठेवला आणि आपल्याला माहित आहे की आता हा चुंबक त्या दुसऱ्या चुंबकाला दूर ढकलत आहे. पण जर मी हा चुंबक अचानक गायब केला तर काय होईल असं तुम्हाला वाटते? तुम्ही कदाचित अपेक्षा कराल की त्या दुसऱ्या चुंबकावरचे बलही लगेच नाहीसे होईल, बरोबर? पण काळजीपूर्वक केलेला अभ्यास व प्रयोग आपल्याला दाखवतात की ते बल लगेच नाहीसे होत नाही. ते दाखवते की ते बल सेकंदाच्या अगदी म्हणजे अगदी लहान भागा इतक्या कालावधीसाठी तरी अस्तित्वात राहते. ते बल लगेच नाहीसे होत नाही, तर ते खूप म्हणजे खूपच कमी काळ तरी अस्तित्वात राहते. मग हे आपण कसे समजू शकतो? मग पुन्हा आपण आपल्या या मोगऱ्याच्या सुगंधाच्या उदाहरणाकडे वळूया. समजा मी माझ्या बहिणीपाशी जाऊन तो मोगऱ्याचा गजरा खिडकीतून बाहेर फेकला, तर मग तुम्हाला काय वाटतं, काय होईल? बरं, माझी बहीण माझ्यावर खूप रागावेल. पण त्याशिवाय तुम्हाला असं वाटतं का की खोलीतील सुगंध लगेचच नाहीसा होईल? तर असं नाही. तो सुगंध लगेचच नाहीसा होत नाही, बरोबर? फुले काढून टाकली तरी तो सुगंध काही काळ तरी दरवळत राहतो आणि त्याची उपस्थिती अजून काही वेळ जाणवते. तुम्ही कदाचित हे अनुभवले असेलच. अगदी त्याचप्रमाणे इथे हा चुंबक स्वतःभोवती आपलं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. आता जेव्हा आपण हा चुंबक गायब करतो तेव्हा त्याचं क्षेत्र लगेच नाहीसं होत नाही.
ते चुंबकीय क्षेत्र अतिशय अतिशय अल्पकाळ टिकतं. तो काळ अत्यंत सूक्ष्म असतो, कदाचित नॅनो सेकंदाच्या काही अंशा इतका, जो आपण आपल्या प्रयोगामध्ये सुद्धा ओळखू शकणार नाहीत. पण त्याने काही फरक पडत नाही. ते चुंबकीय क्षेत्र अगदी क्षणभर तरी अस्तित्वात राहते आणि त्या अल्प काळात हा दुसरा चुंबक अजूनही पहिल्या चुंबकाची उपस्थिती जाणवू शकतो. म्हणूनच ही वस्तुस्थिती आहे की जरी हा चुंबक काढून टाकला तरी हे चुंबकीय बल अगदी थोड्या वेळासाठी तरी टिकते. आणि मग आपल्याला पटते की हे चुंबकीय क्षेत्र खरोखरच अस्तित्वात आहे. आणि क्षेत्र या संकल्पनेची कमाल अशी आहे की आता आपण ती अंतरावर कार्य करणाऱ्या बलांवरही लागू केली आहे. उदाहरणार्थ, हे प्रभार एकमेकांना काही अंतरावरून कसे ओढतात आणि ढकलतात? तर आपण म्हणू शकतो की हे प्रभार स्वतःभोवती एक प्रकारचा प्रभाव निर्माण करतात, ज्यामुळं त्यांची उपस्थिती जाणवते. हा प्रभाव विद्युत क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्याला विद्युत क्षेत्र असेही म्हणतात, कारण ते फक्त विद्युत प्रभारांवरच परिणाम करतात. आणि त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचे बल, उदाहरणार्थ पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षण बल, हे खूप अंतरावरून कार्य करते. ते कसे कार्य करते? तर आपण म्हणतो की पृथ्वी आणि चंद्र दोघेही गुरुत्वीय क्षेत्र निर्माण करतात आणि तेच गुरुत्वीय क्षेत्र इतर वस्तूंना ढकलते, ज्या वस्तूंना वस्तुमान आहे. गुरुत्वीय क्षेत्रे वस्तुमानावर परिणाम करतात, विद्युत क्षेत्रे विद्युत प्रभारावर परिणाम करतात आणि चुंबकीय क्षेत्रे चुंबकीय पदार्थांवर किंवा चुंबकांवर परिणाम करतात. तर मग आता आपण या व्हिडिओचा सारांश पाहूया. चुंबक एकमेकांना काही अंतरावरून कसे ढकलतात किंवा ओढतात? तर आपण पाहिलं ते एकमेकांना थेट ढकलत किंवा ओढत नाही. चुंबक आपल्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार करतो आणि त्यामुळं त्याची उपस्थिती दूरपर्यंत जाणवते. आणि जेव्हा दुसरा चुंबक त्या क्षेत्राच्या संपर्कात येतो, तो आपोआपच त्या बलाचा अनुभव घेतो. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.